अक्षय आफ्ताब आणि अक्षय ही ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे रोशन इलेव्हनची. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी सुनील. सुनील संगनायक तयार पहिला चेंडू घेऊन आफ्ताबसाठी. लेग स्टंप वरती फ्लिक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप मोठी आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. लोडायवन चौकार. थँक्यू छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मरक्षक राज्याचे धाकले जणी सध्या पिक्चर भरपूर गाजतोय आणि इथून मात्र टायमिंग जबरदस्त पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. लोडायवन सिक्सर. या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाले ती म्हणजे 10 धावा झाल्यात. सुंदर स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट. हो हलक्या हाताने. इथे काय घडलंय. झेल होता नाही पकडता आला. सोपा झेल होता. बाद करण्याची संधी होती का हलक्या हाताने चिप केलं होतं. का फसला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. चेंडू पडल्यानंतर अचानक उसळला थोडासा बाहेर निघत होता. आणि बघा हा चेंडू हवेत थोडस आणखीन जास्त एफर्ट लावले असते ती कॅच होती. जीवनदान आफ्ताबला दिले. हो 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 हो. झेल सोडला. शिक्षा मिळाली आहे. षटकार. 18 धावा झाल्या धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग कॅच सोडली आणि त्यानंतर बघा आपण हा षटकार आलाय. खराब बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. त्या मॅच मध्ये केवळ 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या पण या मॅच मध्ये आपण बघता 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. ओहो सुपर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर झपकन हाताला. फार वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी आपण बघताय. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट वरती दाखवत आहेत. सुंदर डिलिव्हरी. आत आला होता चेंडू थोडासा खाली देखील राहिला. चिप केलाय फिल्डर यावेळेस मात्र. हो हो चंदन. चंदन आहेत ना. क्या बात आहे. चंदन छा गए. चंदनचा सुगंध पसरतोय आफ्ताबाद.
न्यू बॅटर मैदानावरती येतोय त्या ठिकाणी होल्डर संघाचा संघनायक जेसन होल्डर मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त बॅटिंग मागच्या मॅच मध्ये संख्येच्या सोबतीला होल्डरने अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. बघूया होल्डर या मैदानावरती काय करतोय. स्टॅकिंगला अक्षय येतोय बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. आपण बघतायत बॉलर्स नेम वेदांत का कोण आहे बॉलर वेदांत ना. 12th मॅन जे असणार आहे तुमच्या टीमचे त्यांना एकदा जेवायला वगैरे हॉटेलमध्ये न्या ओळख करून द्या मस्त. कारण बघा लीग असल्यामुळे कधी कधी ओळख होत नाही आपली. ऑफ स्टंप वरती कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. फिल्डर धावतायत. गेला चेंडू सीमा पार येतोय. लोडायवन चौकार. गावान लोडा कधी झाला आणि आल्यानंतर घरामध्ये भांडणं झाली. जागेचे पैसे भेटू लागले आणि त्यानंतर प्रेम जिव्हाळा आपुलकी सगळं काही संपलं आणि फक्त पैसा आणि पैसा. जागा विकू नका. विकली तर काहीतरी करा त्या पैशाचं. कारण जागेच्या पैशाला बरकत नसते. हो हो यावेळेस इम्प्रुव्हायझेशन पाईन लेगची सीमारेषा हा देखील जाईल सीमा पार येतोय हा चौकार. सव्वीस धावा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. हाईट कम और फाईट ज्यादा. अक्षय हो ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने. फिल्डर येतात डीप मधून. फिल्डिंग चांगली झाली पण काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. होल्डरने जणू काय पायाला चाका लावल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 28 धावा झाल्यात. समीर आमच्या सोबतच स्कोरच्या भूमिकेत. एक हँडसम पर्सनॅलिटी. जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. इन ॲक्शन मध्ये मला वाटतं 2 तारखेला किती 2 तारखेला बघा रतनबुवाजी फायनलच्या दिवशी खेळणार आहेत. हा देखील जाईल. अक्षयला रोखणं कठीण आहे. काय जबरदस्त बॅटिंग. तिसरा चौकार या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आपण बघतोय हा फटका दाखवत आहे. सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. चेंडू वाढवत आहेत तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजे 33. थोडासा नेटचा तो जो स्पीड आहे तो कमी जास्त होतो त्यामुळे अधूनमधून टेलिकास्ट करताना थोडासा व्यत्यय येतोय. पण शैलेशने पूर्णपणे या स्पर्धेमध्ये जितकं जास्त चांगलं करता येईल तो प्रयत्न केलेला आहे. मिक्सर देखील लावलेला आहे. खरं तर तो त्याने भाड्यावरती आणलेला आहे आणि बऱ्याचदा तुम्हाला हे सगळं चित्र मोठ्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. पण त्याने विचार नाही केला की लोडाची लीग आहे, छोटीशी लीग आहे किंवा मोठी लीग आहे. आपण आपलं 100% देऊ. कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी चांगलं करावं लागेल. इथे चांगलं करतोय संकेत. येतोय हा चौकार संकेतच्या बॅटमधून. थँक्यू थँक्यू डीजे. फिल्डिंग लगेच लावा. वेळ जास्त घेऊ नका. चला 2 ओव्हर धावा 37. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितला फटका तर स्विच इट करायचा होता पण व्यवस्थित बॅटबॉलनं एज लागली. लॉंग स्टॉकच्या दिशेने चेंडू गेला. 37 रन. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतायत धावांची गती 18.5ची आहे. बॅटकडे बॅटकडे बॅटकडे
अंपायर सांगितलंय आधीच आपण बघितलं बॅटकडेच आहे. 37 धावा 18.5ची ही धावगती आपण बघतायत. जबरदस्त बॅटिंग. याच गतीने जर खेळले तर मग धावसंख्या 90च्या पुढेही जाऊ शकते. एक विकेट गमावला मैदानामध्ये संकेत आणि अक्षय. 5 बॉलमध्ये 15 वरती खेळतोय. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय मैदानावरती म्हणजे अक्षय. बॉलिंग मार्कवर बॉलर्सने अभिषेक आहेत. बॉलिंग मार्कवर तयार होत आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय. तिसऱ्या षटकाचा प्रारंभ पॉवर प्ले नंतर. उलटॉज आहे ऑन साईडला टर्न करतात. फिल्डर आहे त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव इथून मिळेल आणि एका धावीच्या मदतीने 38 ही धावसंख्या. चंदनने जबरदस्त फिल्डिंग केली. चंदन आज पहिल्या मॅच पासून जबरदस्त फिटनेस आहे बघा. कमी उंची आहे पण पहिल्या मॅचमध्ये 2 झेल टिपले. या मॅचमध्ये आफताबला बाद केलं. झेल ड्रॉप केला होता मागाशी आपण बघितलं शॉर्ट कव्हरला. पण त्यानंतर हा झेल चंदन याने टिपलेला आहे. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करतात. लॉंग ऑन वरती ठेवण्यात आलेले आहे. लेफ्टी आहेत स्ट्राईकवरती येत आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस ऑन साईडला आपण बघतोय. डीप मध्ये 4 फिल्डर आहेत. स्क्वेअर लेग आहे. एक खेळाडू आपण लॉंग ऑनला बघतोय. एक मिड विकेटला बघतोय आपण. एक वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी बघतोय. त्या ठिकाणी आपण बघतायत तेजस यांचं आगमन झाले. स्वागत आहे तेजस. लोढा 11चे कॅप्टन तेजस पॉल. ओहो चेंडू फाईन लेगच्या दिशेने त्या ठिकाणी. ओ हो हे काय घडले. हे जसं काय आबादुबी सुरू आहे. नो बॉल आणि कुठला राग काढला काय माहिती नाही. 6 फिल्डर एक साईडला आहेत बघा. नियमांचं उल्लंघन झालं. एक फिल्डर जास्त लावलाय आणि नो बॉल दिलेला आहे. त्यामुळे धावा इथून मिळतील एकूण आपण बघतायत 1+1. अंपायर ओके तुमच्या बॉल लागलाय का जास्त बघा. किती जोरात मारलाय. खाऊन पिऊन मारलाय. अंपायर सांगतात बाबा असती मार. सेंटर गार्ड लावला नाही आणि इतक्या ताकदीने जो थ्रो फेकला होता डायरेक्ट हिट करायचं होतं अभिषेकला. अभिषेकच केला असता आता इथे. सोपं काम नाही. बऱ्याचदा अंपायर काही ठिकाणी आपण बघतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही हेल्मेट लावून अंपायरिंग करताना बघितलेलं आपण बऱ्याचदा अंपायरला. 40 धावा धावफलकावरती. अभिषेक पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला अक्षय 16 वरती खेळतोय. 6 बॉल फेस केलेले आहेत. तेजस पॉल तयार आहेत. आपली लोढा 11ची टीम घेऊन त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. वाईड बॉलचा इशारा. खराब लाईन लेंथ आपण बघताय. दिशेपासून भरकटतायत. नो बॉल या ठिकाणी मागचा होता. फ्रीट कंटिन्यू आहे. वाईड फेकल्यामुळे 41 धावा आहेत. बघूया फ्रीट वरती अक्षय काय करतोय. बॉलिंग मार्क तयार. हवेत आहे. लॉंग ऑफला गेलाय. सीमा रेषे बाहेर. मुफ्त का चंदन घिसले नंदन फ्रीट वरती हा षटकार. षटक म्हणजे आतापर्यंत 15 बॉलमध्ये या 51 धावा झाल्या. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इतक्याच धावा 15 बॉलमध्ये झाल्या तरी धावसंख्या 100च्या पुढे जाईल. अक्षय खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती. फ्रंट फुटवरती आलाय. ड्राईव्ह करतोय. कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह.
प्लेस डगआउट मधून फिल्डरनी बाहेर येऊ नका, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. सुंदर काउंटर आहे अक्षयच्या बॅट मधून. आपण बघताय 30 वरती अक्षय, संघ 55 वरती पोहोचलाय. हा चेंडू समोर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार. अभिषेकचं जणू काय धावांचा अभिषेक घालताय तिथे. सलग 3 चौकार राहिलेत. फार कठीण झालं अक्षयला रोखणं. 34 वरती खेळतोय. ओहो हो, उंच गेलाय, लांब जाईल का, आणि गेलाय सीमा पार. जाताना देऊन गेला अक्षय आणि रोशन 11 ला 6 धावा. थँक्यू डीजे. आमचे कॅमेरामॅन देवा, काय देवा नाव आहे, विनायक. विनायक प्रतीक देखील आलेले आहेत आमचे. हे कॅमेरामॅन या ठिकाणी आपण बघतायत. तो विनायक, तो सिद्धेश. देसाईचे कोण आहे? देसाईचे देव कुठे? साईड कॅमेऱ्यावरती देव आहे आमचे देसाईचे. सूरज गायकर हे वाकळणचे आहेत, उजव्या बाजूला मला वाटतं. संदीप देखील त्या ठिकाणी आहेत. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करत आहेत. कंट्रोल रूममध्ये मनोज वाघे अर्थात मनोज मडवी आहेत. तर शैलेश भोईर, प्रचंड मेहनती दोन्ही व्यक्ती. तसं नाही की चॅनल उघडलं आहे जाऊ दे राम भरोसे कोणीही करा, ते स्वतः प्रत्येक इव्हेंटला, स्पोर्ट्स इव्हेंट असू दे किंवा कुठलाही इव्हेंट असू दे, ते स्वतः जातीने लक्ष देतात. त्यांना माहिती आता कुणावरती सोपून चालणार नाही. आता आपल्याला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग भेटणार नाही. ऑन साईडला चेंडू गेला अलंग द ग्राउंड फील्डर डीप मधून येतात स्क्वेअर लेग वरना. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव मिळेल. प्रचंड डॅमेज 3 ओव्हरमध्ये करण्यात आली आहे दोन्ही बॅटरने. आणि बघा अक्षय बघता बघता 40 वरती पोहोचलाय. आणि आता प्रश्न पडला की चौथा अर्धशतक पूर्ण होईल का. वेळ तर भरपूर आहे, चेंडूही भरपूर आहेत. 11 बॉलमध्ये 40 केलेले आहेत. संकेत 6 वरती खेळतोय. बॉलिंग मार्कवर चंदनने काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. एक आमचे कुंदन दादा पगडे आहेत, त्यानंतर आमचे जगन्नाथ दादा पगडे, संदीप दादा पगडे, 3 भाऊ. आणि यंदा आपण बघताय तर हे संपूर्ण सजावटीचं काम ज्यांनी केले ते उत्तर शिवचे आहेत. उत्तर शिवचा साऊंड सिस्टम आहे. उत्तर विघ्नहर्ता डेकोरेटर्स आणि आई एकविरा डीजेच्या माध्यमातून अत्यंत सुंदर कामगिरी. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करायला हवं. बऱ्याचदा आम्ही काही डीजेवाल्यांना बोलतो किंवा काही लोकांना म्हणतो की तुम्ही क्वालिटी देत नाही. ते म्हणतात की पैसे तेवढेच मिळालेत, कमी मिळालेत. पण आम्ही म्हणतो की तुम्ही नावासाठी काम करा, पैसे तुम्हाला आपोआप मिळतील पुढे जाऊन. रॉनी डीजे कर्जतमधला आपण बघितलं तर त्याची क्वालिटी खूप प्रोफेशनली आहे. त्याचे यूट्यूबवरती त्याचे ते आपण व्लॉग बघत असतो. रॉनी डीजे आहेत. तसं आम्ही मुरबाडला जातो, नाना शिंगोले तिथे आहेत, योगेश धुमाळ आहेत, असे भरपूर तुषार मडके देखील आहेत. पनवेलमध्ये SDC अर्थात सँडी मॅडी हे प्रचंड प्रसिद्ध आहे. नितीन आहे धुंद्रेचे हे देखील जबरदस्त आहेत. ओमी डीजे देखील हे जे शिरवलीचे आहेत, हे सगळे एंटरटेनर आहेत ज्यांनी क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव केलेलं आहे. STCचा नाद नाही करू शकत. STCला जर तुम्ही ऐकलं, तुम्ही पनवेलमध्ये गेला तर प्रत्येक सिच्युएशनवरती त्याच्याकडे गाणी आहे. प्रत्येक सिच्युएशनवरती एखादा मान्यवर जरी आला तरी त्याचं गाणं रेडी असतं. क्लीन बोल्ड झाला त्याच्यावरती गाणं त्याचं रेडी असतं. STC प्रचंड टॅलेंटेड आहे. त्यामध्ये मॅडी, धुंद्रेचे नितीन, पापडीच्या बाळाचे अविनाश देखील आहेत, गणेश आहेत. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय आणखीन एक चौकार. चौकार एकूण किती आल्यात जर आम्ही समीरला विचारतो, समीर आम्हाला सांगतील टोटल चौकार किती आलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती म्हणजे 72. बघा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितल्या 70 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 72 बघितल्या.
या मॅच मध्ये आपण चौथं षटक सुरू असताना 3.4 षटकं झालेत आणि 72 धावा. म्हणजे अजून या इनिंग मधले आपण बघितलं 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये आणखीन 10-15 रन आले की धावसंख्या फार मोठी होईल. जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आला. चंदनचा चेंडू डॉट बऱ्याच वेळानंतर बघायला मिळतोय. अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 72 धावा झाल्यात 4 ओव्हरमध्ये आणि अत्यंत मजबूत रन रेट, हेल्दी रन रेट आपण बघतायत. 46 वरती अक्षय खेळतोय. अक्षयकडे संधी आहे हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची. तर 46 धावा अक्षय नाबाद आहेत. 72 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अक्षरशः धावांचा पाऊस अक्षयने पाडलेला आहे. जबरदस्त बॅटिंग अक्षयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केलेली आहे. हे मैदान एक आयकॉनिक क्रीडांगण आहे. प्रत्येकाला असं वाटतं जेव्हा तुम्ही लाईव्ह वरती बघत असता तेव्हा हे मैदानाचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतं. एखादं आंतरराष्ट्रीय क्रीडांगण म्हणून या मैदानाकडे नेहमी बघितलं जातं. इथली आउटफील्ड प्रचंड सुंदर आहे. ग्रास असल्या कारणाने फिल्डरला फिल्डिंग करताना नेहमीच मजा येते. कुठली दुखापत होण्याची शक्यता इथे नसते. त्यामुळे हे मैदान प्रत्येकाला भावतं. पण त्यासाठी संपूर्ण मंडळ जे हनुमान क्रीडा मंडळ जे मेहनत करत असतात या मैदानावरती पाणी शिंपडणं, खेळपट्टीला रोलिंग करणं. सुरुवातीला लेझर बॉलच्या इथे अकॅडमीज ॲक्टिव्ह होत्या तळके यांच्या, मात्र त्यानंतर संपूर्ण मंडळाने हे मैदान पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घेतलं. ओहो, कव्हरच्या दिशेने होल्डरने ठोकलाय चौकार. सुपर शॉट. फ्रंट फुटवरती खेळणारे फार कमी बॅट्समन आहेत. ग्रामीणमध्ये जर तुम्ही मला विचारलं की कोण जास्त फ्रंट फुट चांगलं खेळतो, मी म्हणेन सिद्धू पाटील वाडेकरचे. ओहो, ओव्हर द बॉल रेड येतोय कॉम्बॉक्स मध्ये. हा चेंडू थेट सीमा बार A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. धावसंख्येने 80 ओलांडलेली आहे. 82 मध्ये जाऊन पोहोचली आणि काय कॅमेरावर काय बघा, चेंडूला एकदम जबरदस्त. आणखीन एक तडाखा, हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. थँक्यू. होल्डरला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली आणि होल्डर मात्र इथे धावांचा पाऊस पडतोय. पण अक्षयला स्ट्राईक मिळेल का प्रश्न आहे. त्याला 4 करायचे. हा देखील समोर पाठवलाय. सीमारेषे बाहेर येतो हा चौकार. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती म्हणजे एकूण आपण बघतोय 92 धावा. स्ट्राईक मिळेल का अक्षयला बघूया. 4 करायचे पण अक्षयच्या अर्धशतकापेक्षा कदाचित होल्डरला संघहित महत्वाचा असू शकतं. 2 बॉल आहेत आणि बघा दिली स्ट्राईक शेवटच्या बॉलवरती. पण शेवटच्या बॉलवरती खूप मोठा रिस्क आहे. चेंडू आता एकच आणि करायचे त्याला वैयक्तिक 4 धावा 50 साठी. करू शकतो का अक्षय. तुषार पॉल यांचं या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे तुषारजी आपलं. बघूया 1 बॉल 4 ची गरज हाफ सेंचुरीला. 93 धावा झाल्यात. अक्षयकडे क्षमता आहे आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय धावा भरपूर आल्यात. 39 धावा 2 ओव्हरमध्ये 11 बॉलमध्ये खर्च केल्यात सुनील यांनी, कॅप्टनने. बघूया अर्धशतक पूर्ण होतंय का. ऑन साईडला टर्न केला. गॅपमध्ये फिल्डर आहे तिथे. पहिली धाव पूर्ण आणि अर्धशतक होणार नाही बहुतेक, कारण एकच चेंडू मिळाला आणि आता होल्डर म्हणतो की चूक झाली, त्याला 2 तरी द्यायला पाहिजे होते खेळायला. पण जाऊ दे, हरकत नाही. हार्दिक पांड्यासारखं तुलाही ट्रोल करण्यात येईल, लक्षात असू दे. आणि अशा प्रकारे आपण बघतायत धावा 95 झाल्यात आणि धावांचा हा डोंगर, ही इमारत, हा पर्वत उभा केलाय. 96 धावा करायच्या आहेत विजयासाठी. आता मात्र मैदानावरती आपण बघतायत ते म्हणजे अवध इलेव्हन संघाला
बघूया धावांची इमारत पूर्ण केली जाईल का, चेस केल्या जातील का या धावा, आणि याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन याच्या दुसऱ्या सत्रामध्ये येतील मायक्रोफोनवरती. ते म्हणजे प्रथमेश ठाकूर, मॅन फ्रॉम नेतिवली, मॅन फ्रॉम कल्याण. कल्याणचा बुलंद आवाज. काल नाईटला सकाळी पहाटे 4 वाजता घरी आले, पण तरीसुद्धा सकाळी लवकर इथे पोहोचले. त्यांना स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. त्यामुळे कॉमेंटेटर लीड करतो, जो पूर्ण दिवस असतो त्याला वेळेवरती येणं फार गरजेचं आहे, आणि त्यामुळे तो वेळेवरती आला आहे. हे आमचं कॉम्बॉक्स दाखवत आहेत सुंदर पद्धतीने, आपण बघू शकाल. आमचे समीर या ठिकाणी आमचे 2 12th मॅन आहेत. आमच्या या ठिकाणी सिद्धेश देखील आहेत, जे खूप चांगलं ऑपरेटिंग करत आहेत. नवीन नवीन पोरं आपण बघतायत UTCमध्ये येत आहेत. नवीन नवीन चेहरे बघायला मिळतात. सगळ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत करायला हवी. एक क्षेत्र, क्रिकेटचं क्षेत्र असं आहे की तुम्हाला एका रात्रीमध्ये प्रसिद्धी मिळून देईल, पण त्यासाठी तुमचं डेडिकेशन फार महत्त्वाचं आहे. सगळे बॅनर्स तुम्ही बघता, हे सगळे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा शुभाशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत. आमच्या पूजाताई, गजानन पाटील, गजानन मोतीराम पाटील, राजेश गोवर्धनजी मोरे, जे आत्ताच नवनिर्वाचित आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर आमचे खासदार साहेब, आणि त्या ठिकाणी आम्ही बघतायत आमचं हे कंट्रोल रूम दाखवत आहेत. सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. व्यासपीठामध्ये आमचे सगळे मान्यवर तुषार पॉल यांचं आगमन झालेलं आहे. प्रेक्षणीय मॅच यानंतर असणार आहे. लोढा एवनची टीम आली असेल तर रिपोर्टिंग करा. आणि मला वाटतं लोढा एवनचे सगळे खेळाडू इथे खेळतात, त्यातले बरेचसे खेळाडू इन ॲक्शनमध्ये असतील, पण निर्जय संघ कोणता संघ आहे त्यानेही आमच्यापर्यंत ही यादी पोहोचणं गरजेचं आहे. ही आमची कमान आहे, ही गेट आहे, हा गेट आहे, आमचा प्रवेशद्वार. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण यांच्या नावाने ही क्रीडा नगरी आहे. आणि नेहमीच प्रत्येकाला हवं असं वाटणारं हे मैदान, प्रत्येकाला प्रेमात पडावं असं वाटतं. अशा क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा ते खेळण्यासाठी येतात, त्यामुळे आपण दुसऱ्या सत्राकडे ऐकूया धावतं वर्णन प्रथमेश ठाकूर यांच्या दमदार आवाजात. धन्यवाद.
चला पल्स देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तो मुकाबले का हम करेंगे शुरुआत. 30 गेंदे 96 रन. और देख सकते हैं आप टेलीविजन स्क्रीन पर हमारे मनोज दादा देखिए यूटीसी लाइव यूनिवर्सल टेनिस क्रिकेट बेहतरीन टेलीकास्ट उन्होंने कल से ज़रूर किया है. बहुत सारी मेहनत इनकी. तो चलिए करते मुकाबले की शुरुआत. ओपनिंग पैर मैदान के अंदर सुनील और दूसरी तरफ प्रशांत को आप देखोगे. और पहले ओवर में फ्रंटलाइन बॉलर गेंदबाज अक्षय गेंदबाजी के लिए. अब 11 यहाँ पर जीत के लिए लगभग 96 रनों की जरूरत होगी. खेल के पहले सत्र में रोशन 11 ने बेहतरीन बल्लेबाजी की और अब यहां से इस सत्र में अवध 11 को भी अच्छा खेल दिखाना होगा. पहली गेंद ऑन साइड पर टर्न किया है. पावर प्ले का ये सत्र शुरू है और पावर प्ले के इस ओवर में फायदा उठाते हुए पावर प्ले का मिड विकेट के बाहर 4 रन. पहली गेंद को उठाकर मारा डीप मिड विकेट पर. कोई फील्डर मौजूद नहीं थे. उसी का फायदा उठाया बल्लेबाज ने. मिड विकेट के बाहर 4 रनों के लिए. पावर प्ले का ये ओवर है और पावर प्ले के ओवर में तगड़ी बल्लेबाजी करनी होगी. यहां से देखिए अगली पेशकश ऑन साइड को टारगेट किया. फिर एक बार मिड विकेट की दिशा में इस टीम के सबसे बेहतरीन फील्डर्स थे उनके हाथों से छिटक कर निकल गई गेंद. मिड विकेट के बाहर 6 रन. यस हालांकि एक दफा एक सीजन में हमने देखा यश को बेहतरीन फील्डर और बेस्ट फील्डर के अवार्ड लेते हुए और उसी फील्डर के माध्यम से गलती हुई और लीजिए गलती हुई और उसकी भरपाई भी आपको करनी पड़ेगी. नुकसान हुआ है यहां पर गेंदबाज का. हाथों से कैच छूटा था इससे पहले और ये गेंद गई लॉन्ग ऑन के बाहर 6 रन के लिए. फ्लैट एंड फ्यूरियस. पहले ही 3 गेंदों में 16 रन यहां पर खर्च किए. महंगे साबित हो रहे पहले ही ओवर में गेंदबाज अक्षय. इस बार अच्छी गेंद थी. ब्लॉक में डालने का प्रयास किया गेंदबाज ने भी यहां पर. देखिए स्टंप्स पर शायद गेंद लगी थी लेकिन बेल सॉप हुए नहीं. लेकिन इससे पहले हमने देखा देखिए दोस्तों इस टीम के सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी उनके हाथों से गेंद छूटी. गलती हो सकती है. ये इंसान है भाई गलती कर सकते हैं. ऑन साइड का टारगेट किया है. अब इस बार वाइडिश लॉन्ग ऑन का क्षेत्र और ये गेंद गई वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. LPL 4 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था. ऑन साइड पर आड़ा बल्ला चलाया. डीप वाइडिश लॉन्ग ऑन के बाहर 4 रन मिले. फिर एक बार कूद कर निकालने का प्रयास था. शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद दिए. सिर्फ और सिर्फ एक रन. आखिरी गेंद पर मिली सिंगल स्ट्राइक अपने पास रखेंगे बल्लेबाज. ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद 21 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. 21 विदाउट लॉस. अवध 11. चलिए टाइम इस साथ थोड़ा कॉपरेट करना होगा. आज हमें 7 मुकाबले कवर करने. एक एग्जीबिशन मैच होगी नीलजे ग्रामीण बनाम बेस्ट ऑफ लोढ़ा हेवन. 24 गेंदे 75 रन. देखिए इस मुकाबले में
24 गेंदे, 75 रन, 96 की दरकार थी। पहले ओवर में 21 बने। हेल्दी रन रेट के साथ पहले ओवर में रन बने, अच्छे रन बने। पावर प्ले के इस पहले ओवर को कैपिटलाइज किया गया, मैक्सिमाइज किया गया, बड़ा बनाया। दूर वाले छोर से गेंदबाज होल्डर। वो नंबर 2, दूसरा ये ओवर है, महत्वपूर्ण ओवर होगा ये, क्योंकि यदि इस ओवर में रन संख्या कम हुई तो अगले ओवर से फिर एक बार दबाव बढ़ जाएगा दोनों ही बल्लेबाजों पर, अवध 11 के ये ओपनिंग पेयर पर। लेकिन यदि यहाँ से इस ओवर में लगभग 15 से 17 रन भी आते तो एक अच्छा और सफल ओवर हम कह सकते हैं बल्लेबाजों के लिए। ऑन साइड पर लॉप करने का प्रयास, ये खासियत है इस गेंदबाज की। हर बार जब जब ये गेंदबाजी के लिए आते हैं, हर बार शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं। एलपीएल लोड हाइवेन प्रीमियर लीग बेस्ट ऑफ लोड हाइवेन बनाम नीलजे ग्रामीण के बीच ये मुकाबला, एग्जीबिशन मैच आप देखोगे। तेज थी, लॉप करने का प्रयास, और क्या कर बैठे भाई, विकेट कीपर भी जगह से हिले नहीं, गेंदबाज भी तेजी से आए और दोनों के बीच बीच कैच ड्रॉप हुआ। यहाँ पर कैच ड्रॉप हुआ, यहाँ पर मौका था लेकिन कन्वर्ट नहीं कर पाए। वहां पर गोल्डन अपॉर्चुनिटी वहां पर थी। विकेटों के पीछे अब आप देखिए वहां पर थोड़ा इंजर्ड है वहां पर। लेकिन देखिए भाग्यवान हम अक्सर कहते हैं कि घायल शेर के हिसाब से उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है। तो क्या इस प्रतियोगिता में खतरनाक रूप ले पाएंगे होल्डर? ओ बल्ले का सिरा लगा, यहाँ पर बल्ले का ऊपरी सिरा लगा था। शॉर्ट फाइन लेग पर वहां पर फील्डर थे, बीट हो गए और देखते देखते एक सिंगल कंप्लीट कर दिए भाई। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल आप देख सकते हो, और आंखों ही आंखों में इशारा बा कि ये सिंगल हम कंप्लीट कर सकते हैं, कर दिखाई भाई। लेकिन इक्का दुक्का सिंगल डबल से काम अब चलेगा नहीं। यदि यहां से पीछा करना है इस बड़े लक्ष्य का तो अच्छी और तगड़ी बल्लेबाजी करनी होगी। इस बार का अच्छा संपर्क हुआ है और फील्डर को भी ढूंढ कर निकाला है। सीधी लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में जाकर रुकी गेंद, विकेट का होता पतन, होल्डर के खाते में बड़ी सफलता और लगता हुआ बड़ा करारा झटका अवध 11 को। इस बार जैसे ही मैदान में आए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास। ओ बेहतरीन फील्डिंग वहां पर, शायद कुछ रन रोके अपने टीम के लिए। रिव्यू यस चेक करना चाहेंगे अंपायर्स, ऑन फील्ड अंपायर्स चेक करना चाहेंगे कि अब एग्जैक्टली क्या हुआ वहां पर। रतन सर इथे यावं लागेल आय थिंक कदाचित।
सेफ आहे, चेंडू सेफ आहे. धावून जितक्या धाबा असतील तेवढ्याच, म्हणजे 2 धाबा. तो चलिए अंपायर से हमें बताते हुए कि ये 2 रन होंगे और इन्हीं 2 रन के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की यदि हम बात करेंगे, देखिए हमारे स्कोर मित्र में बताते हुए टोटल आकर पहुंचा अब 26 रन पर 26. दिल्ली अभी दूर है. ये समय अपडेट करतो है. 25 रन होंगे स्कोरबोर्ड पर. तो चलिए टाइम देखिए अब तक आप एक ही कोई ऐसा फील्डर चुने जो फील्डिंग अरेंजमेंट करेंगे. एक ही कोई अपना खिलाड़ी फील्डिंग लगाएगा, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए. ओहो हो, बहुत ही बढ़िया संपर्क हुआ है. ऊंचाई भी और लंबाई भी प्राप्त हुई है. गेंद गई मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर अंपायर सिग्नल. इट्स ए ह्यूज हिट, 6 रन. ऑफसाइड रीजन पर खेला है, यहां पर फील्डर मौजूद. अगली पेशकश फिर एक बार ऑन साइड पर लॉप करने का प्रयास. गेंद दबा में फील्डर भाग रहे, भाग मिलकर भाग. कैच यहां से छूट गया भाई. ये मौका था यहां पर, लेकिन मौका गवाया. फील्डर वहां पर पहुंचे थे, जरूर कैच लेने का प्रयास था. कैच तो पूरा नहीं हो पाया, लेकिन तो चलिए यहां पर क्लोज था. रनआउट का मौका वहां पर बनता था, जरूर बन सकता था, लेकिन शायद बल्लेबाज आउट है. अंपायर शायद ऐसे हमें भाग्यवान बता रहे. हमारे आयोजक निकेश बोहिर बता रहे कि बल्लेबाज आउट है. ऑनलाइन चेक कर सकते हैं आप, मन में कोई शंका ना रखिए दोस्तों. ऑनलाइन चेक कर सकते हो आप यूट्यूब के माध्यम से. याच दरम्यान सन्माननीय रवींद्रजी धर्मा पाटील साहेबांचा तिथं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय स्पर्धेच्या वतीने. लोढाबन क्रिकेट क्लबच्या वतीनं दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अब आने वाली 15 गेंदें और 62 रनों की दरकार होगी इस मुकाबले में. अवध 11 बनाम रोशन 11 के बीच ये मुकाबला होगा. बेहतरीन मुकाबला बन रहा है. अब मुश्किलें बढ़ चुकी है अवध 11 के लिए. 15 गेंदें, 62 रनों की दरकार. अब यहां से कठिनाइयां बढ़ती हुई फिलहाल मैदान के अंदर.
अवध 11 की। दोनों ही जीती हुई टीमें एक दूसरे के सामने, विनर्स वर्सेस विनर्स। दोनों ही टीमों ने एक एक मुकाबला जीतकर यहाँ से एक दूसरे के सामने आए। ये मुकाबला जो टीम जीतेगी वो आज के दिन का आखिरी मुकाबला खेलेगी। तो चलिए क्या हो रहा है भाई, देखिए टाइम बहुत बहुत ज्यादा जा रहा है संकेत आपकी टीम का। हर बार हम ये कह रहे हैं आपकी टीम को ज्यादा समय लग रहा है। अगली पेशकश ये बेहतरीन थी, ये बेहतरीन गेंद थी, ये अच्छा विकल्प होगा गेंदबाज के लिए। क्योंकि यदि आप देखोगे फील्डिंग अरेंजमेंट और डीप ऑन साइड पर, अगर आप देखोगे आउटफील्ड पर 3 फील्डर वहां पर है मौजूद, डीप स्क्वायर लेग, एक मिड विकेट और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन पर। लेकिन ऑफसाइड रीजन पर एक लॉन्ग ऑफ और एक कवर्स रीजन पर एक फील्डर आपको दिखाई देगा। तो यही प्रयास होना चाहिए गेंदबाज का कि यदि यहाँ पर ऑफ स्टंप के हल्के से बाहर गेंदे आप डालोगे, यदि बल्लेबाज यहाँ से डबल माइंड हो सकते, या ऑन साइड पर खेलना है या ऑफसाइड रीजन पर लॉप करना है, इस दुविधा मनस्थिति में बल्लेबाज आ सकते, डबल माइंड बल्लेबाज हो सकते हैं। तो ये एक अच्छा विकल्प होगा। अच्छी गेंदबाजी कर रहे, अब यहाँ से गेंदबाजी में सुधार लाए, बदलाव लाए। वर्सेटाइल बॉलर बेहद ही महत्वपूर्ण होते हैं। शायद हमारे करण अगले मुकाबले में इन एक्शन आपको नजर आएंगे। ओवर द स्टंप्स, ओवर द स्टंप्स, ये अच्छी गेंद थी, ये बेहतरीन विकल्प था गेंदबाज का। डॉट बॉल के साथ हुई ओवर की समाप्ति। देखते ही देखते यहाँ पर हम बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 36 रन स्कोरबोर्ड पर। तो चलिए दोनों ही लूजर लूजर के बीच ओके एग्जीबिशन मैच, और उसके बाद शायद लूजर लूजर का मुकाबला होगा। थँक यू व्हेरी मच प्रथमेश। या करूया आपण टॉस। ज्या मॅचची वाट सगळेजण आतुरतेने बघत होते ती मॅच आपण आता करतोय सुरू। त्या मॅचचा टॉस होईल। जय हनुमान क्रिकेट संघ निळजे वर्सेस लोढा एवन क्रिकेट क्लब यांच्यामध्ये मॅच होईल। डाव्या बाजूला लोढा एवनची संपूर्ण टीम, तेजसची टीम तयार आहे, श्रीषा देखील त्या ठिकाणी आफ्ताब असेल, तर उजव्या बाजूला प्रितेश आहे, त्याचबरोबर आपण बघतायत नागेश, करण, मित, केतन। या लवकर टॉससाठी या। संदेश तर पहा तो विचून गेलेला का मैदानामध्ये? ओके, आदरणीय रवींद्र धर्मा पाटील माजी सरपंच निळजेगाव यांना विनंती करून या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे। या तेजस आणि कॅप्टन कोण असेल निळजेचे? केतन पाटील। केतन या, कारण मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। प्रेक्षणीय मॅच, एका बाजूला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा संघ जय हनुमान क्रिकेट संघ निळजे, त्यांच्या समोर लोढा एवन मधली सगळी स्टार कास्ट तयार होते। प्रितेश टॉससाठी या ठिकाणी आलेले आहेत। तेजस एका बाजूला आहेत, हेड कॉल केले तेजसने आणि आलेला हेड। मी मान्यवरांना विनंती करणार दादांना की आपण असं नसवायचंय। तेजस, तर तेजस आमच्या सोबत। तेजस काय सांगशील? प्रेक्षणीय मॅच, समोर निळजेसारखा संघ, काय प्लॅन वगैरे केलाय का? कारण निळजेची संपूर्ण टीम मला दिसत नाहीये, काही खेळाडू जे सिनियर होते ते कामावरती आहे। या गोष्टीचा कुठेतरी तुझी टीम फायदा घेण्याचा प्रयत्न करेल का? नाही घेणार, पण नक्कीच गेम चांगला करू आम्ही। मागे पण प्लेइंग 11 असे बघितलं बघायला गेलं तर नवीन मुलं 3-4 जण आम्ही एक्सपिरियन्स वाले आहेत, बाकी सर्व नवीन संघ आहे आमचा। त्यांना आम्ही चांगली फाईट देण्याचा आम्ही प्रयत्न करू। ग्राउंड आता दुपारचं क्षेत्र तुम्हाला माहिती आहे की रन तिकडे होतात, आम्ही जास्तीत जास्त म्हणजे त्यांना कमी धावा करण्याचा प्रयत्न करू आणि सेटिंग आम्ही चांगली करू आणि कमी स्कोअरमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। काय सांगशील तुझ्या टीम मध्ये असे कोणते खेळाडू आहेत की जे तुला असं वाटतं की मॅच मध्ये ट्रम्प कार्ड ठरू शकतील? आहे 2-3 आहेत, आता ते सिच्युएशनला मी त्यांना एक्झिक्यूट करेल, जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे मी त्यांना तिकडे ऑन फील्ड, आता मी इथून तर मी सांगू नाही शकणार, मी त्यांना कसा वापरायचा आहे, माझ्याकडे 2 बॉलर चांगले आहेत, त्यांना कसा मला एक्झिक्यूट करायचा आहे, कुठल्या वेळेला त्यांना आणायचं आहे, हे सर्व मी ऑन फील्ड गेल्यावर प्रयत्न करेन, चांगल्यात चांगला खेळ करेन आणि ही एक्झिबिशन मॅच चांगली होईल याचा प्रयत्न करेन। थँक्यू तेजस। प्रितेश काय सांगशील? घरचं मैदान, सराव इथेच सुरू असतो आणि काही खेळाडू गैरहजर जरूर आहेत, पण लोढा एवन पूर्ण तयारीनिशी आलेला संघ आहे। काय सांगशील? खेळाडू अनुपस्थित जरूर आहेत, पण त्यांच्या गैरहजेरीमध्ये चांगली कामगिरी या सगळ्या खेळाडूंकडून अपेक्षित असेल का? निश्चितच
काय सांगशील किती प्रेशर आहे का घरचं मैदान आहे आणि प्रेक्षणीय मॅच. काही खेळाडू जरी नसले तरी जे काही खेळाडू उपस्थित आहेत त्यांना घेऊन मॅच जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण शेवटी इलाका आपला आहे, धमाका आपला करण्याचा तुमचा प्रयत्न इथे असायला हवा. नाही आहेत पण आम्ही चांगला चांगला थँक यू प्रितेश. इथे प्रचंड प्रेशरमध्ये होते का तर केतन आला नाही टॉससाठी. हरकत आहे, पण टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलेले आहेत म्हणजे लोढा एवन क्रिकेट क्लबच्या संघनायकाने फिल्डिंग करणार आहेत. जे हनुमान क्रिकेट संघ नियोजला त्याने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. तर ही मॅच या मॅच नंतर लगेच सुरू करणार आहोत. पण जाऊया आपण विद्यमान सामन्याकडे. ऐकूया धावते वर्णन प्रथमेश ठाकूर यांच्या आवाजात. बॅटचेस बॉल हवेमध्ये, विकेट कीपर त्यांचा डोक्यावरनं बॉल शॉट थर्डला आपल्याला पाहायला मिळतोय. और इस मुकाबले में आने की बात करेंगे यहाँ पर गेंदबाज यश ने विकेट हैट्रिक भी चटकाई है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे. अब गेंदबाजी के लिए जैसे यश आए उन्होंने हैट्रिक संपादित किया और शायद पहले गेंदबाज होंगे इस 5वें सीजन में जो विकेट हैट्रिक संपादित कर रहे. बेहतरीन गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी, लाइन एंड लेंथ बहुत ही अच्छी थी और इसी का फायदा उठाया है. इस बार लॉप करने का प्रयास, शायद इस ओवर की चौथी विकेट बन सकती है. गेंद के नीचे आए फील्डर होल्डर, नहीं करेंगे कोई गलती, विकेट का होता पतन. चौथा विकेट इस ओवर का और एक बड़ा झटका बल्लेबाजी करती हुई अवध 11 टीम को. तो चलिए यहाँ से बात करेंगे. देखिए अब मुकाबला तो बहुत दूर है. क्या मनीष पवार गेंदबाजी करेंगे अगले ओवर में? और यदि मनीष काका गेंदबाजी करते तो देखिए बात करेंगे यहाँ से मैनेजमेंट टीम की तरफ से नकद 500 रुपए का इनाम होगा. मेडन ओवर यहाँ पर देखिए गेंदबाज यश के माध्यम से बेहतरीन गेंदबाजी, 4 विकेट चटकाई, एक भी रन उन्होंने खर्च नहीं की और सबसे शानदार और इकोनॉमिकल ओवर, वन ऑफ द बेस्ट ओवर ऑफ लोरा हेवन प्रीमियर लीग 2025. और शायद यूटीसी पर एक स्पेशल वीडियो आ सकता है इस ओवर का, क्योंकि इस ओवर में बात करेंगे तो 4 विकेट चटकाई और साथ ही साथ कोई रन खर्च नहीं की, मेडन विकेट और विकेट हैट्रिक संपादित करने वाले ये एकमेव गेंदबाज रहे लोडा हेवन प्रीमियर लीग के यश सिंह. देखिए मनीष पवार को अभी भी गेंदबाजी नहीं थी, ये थोड़ा आश्चर्यजनक होगा होल्डर, क्योंकि 6 गेंदे 60 रन बहुत मुश्किल है. लेकिन फिलहाल देख सकते हैं आप ये हमारा कमेंट्री बॉक्स, और कल भी हमने इस बात का जिक्र किया कि फेस एंगल कैमरा जो है वो बहुत क्लियरिटी आपको दिखाता है. बल्लेबाज के फेशियल एक्सप्रेशन को कवर करने के लिए इस कैमरे का भाग्यवान इस्तेमाल किया जाता है. लेकिन फिलहाल ये कैमरा हमारे कमेंट्री बॉक्स पर हमारे साथ हमारे साथी स्कोरर भाग्यवान को आप देख सकते हो थोड़ा दूर रखा इस बार, और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. हमारे साथ आज कमेंट्री बॉक्स में जरूर आप आवाज सुन रहे, आवाज भोपर, आवाज डोंबिवली की, आवाज टेनिस क्रिकेट की है हमारे साथ विनोद जी पाटिल सर. होल्डर फिर एक बार, बेहतरीन स्ट्रोक है ये, स्लॉट में दी, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद और फील्डर को ढूंढ कर निकाला. भाई स्ट्रोक तो बहुत बढ़िया था, एलिवेट नहीं कर पाए, फील्डर को ढूंढ कर निकाला, लॉन्ग ऑफ पर ये विकेट. थैंक यू. विकेट का पतन होता हुआ अब मैदान के अंदर अवध 11 को एक बड़ा झटका लगा है. इस मुकाबले से तो अवध 11 बेहद दूर जा चुके हैं, क्योंकि अब आने वाली लगभग गेंदे 6 से और 59 अभी भी बहुत बड़ा टोटल बनाना है. फिलहाल आप देख सकते हैं हमारा ये कमेंट्री बॉक्स, यूटीसी यूनिवर्सल टेनिस क्रिकेट इम्प्रेस किया है इस लाइव चैनल ने इस पूरी प्रतियोगिता में, क्योंकि 6 से 7 कैमरे के साथ ये पूरी प्रतियोगिता को कवर कर रहे हैं. अंपायर से इशारा करते हुए 22 के माध्यम से रन
तो चलिए टोटल आगे बढ़ता हुआ अब यहाँ से स्कोर की बात करेंगे। स्कोर मित्र में बताएंगे कि भाग्यवान हमें बता रहे कि टोटल अब 37 4 गेंदे शेष। सिर्फ और सिर्फ औपचारिकता हम कह सकते हैं, फॉर्मेलिटीज पूरी हो रही है। अब यहाँ से बहुत देर से ये स्ट्रोक आया, लेकिन कहा जाता है मराठी में कि वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला। 6 रन। लॉब किया सीधा बाउंड्री लाइन के बाहर। देर आए पर दुरुस्त नहीं आए, क्योंकि मैच तो आज से निकल चुका है भाई। सीधे बल्ले से लॉप करने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद, मौका था, कैच बन सकता था, कैच वहां पर ड्रॉप हुआ है, लेकिन नुकसान उतना बड़ा कुछ होगा नहीं रोशन 11 को, क्योंकि लगभग इस मुकाबले पर जीत का झंडा गाड़ने में तैयार, दूसरे जीत की तरफ आगे मुड़ते हुए। औपचारिकता शेष। तो चलिए भाई यहां से औपचारिकता पूरी। तो शायद अंपायर्स एक गेंद अभी भी शेष है। यस यस सर। ऑन साइड पर खेला है और इसके साथ मुकाबला पूरा। बैक टू बैक 2 मैचेस जीते यहाँ पर रोशन 11 ने, और आज के दिन का आखिरी मुकाबला खेलने के लिए वो होंगे तैयार। टॉप 8 में पहुंच चुकी है रोशन 11 टीम। हार्ड लक अबोध 11, अगले मुकाबले में कहाँ गलतियां हुई वो ढूंढिए और फिर एक बार अच्छा प्रदर्शन करिए। बधाइयां देंगे अगले मुकाबले के, लेकिन इस मुकाबले के लिए देखिए बहुत ही बढ़िया खेल रहा है सभी का। अक्षय ने 48 बनाए, संकेत के बल्ले से आए रन 27